लेट्स गो मीन्स चला आपण जाऊया. हे आज्ञार्थी वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य आहे. याचं क्वेश्चन टॅग कसं करायचंय? क्वेश्चन टॅग कसं करायचं होय की नाही? तर नियम काय म्हणतो, जो कोणी अपस्टॉपी आहे हा कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये त्याला आखूड लिहिले की नाही, शॉर्ट मध्ये लिहिले की नाही, मग त्याला पूर्ण करता येतं का? हो. काय करता येतं? लेट्स अस गो. लेट अस गो. अस माहितीये तुम्हाला, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे ते. कशाचं? बीचं. व्हेरी नाईस. राईट. मग लेट आल्यावर काय करायचंय हो? जर वाक्यामध्ये लेट जर आलं, स्टार्टिंग जर सुरुवात जर असेल तर त्याचं विल किंवा शाल, विल किंवा काय येतं, शाल हे आणि किंवा वापर. आणि त्यानंतर जो कोणी अस असेल किंवा वेगळं काही असेल तर त्याऐवजी काहीतरी वापरतात. म्हणजे जसं की इथं लेट मी गो असते, पण इथं लेटच गो आलंय. काय आलंय? मला जाऊ द्या किंवा आपण जाऊया असं म्हटलं. इथं आपण जाऊया, लेटच गो. मग आता काय करायचं? नियम आपला तोच. नियम बदलणार नाही, अजिबात बदलणार नाही. जसं वाक्य लिहा, लेट्स गो. तर खाली वाक्य दिला होता, राईट? हो, परंतु ते समजण्यासाठी. हा, लेट्स गो मेन वाक्य जे आहे ते जशाच तसे लिहा. त्यानंतर सर कॉमा दिला. आता काय करायचं सर? आता काय करायचं सांगा बरं, काय करायचंय? बिल घ्यायचं की शाल घ्यायचंय? हा, स्टॉल घ्यायचंय. व्हेरी नाईस. काय घ्यायचं? स्टॉल. कारण जेव्हा लेट्स येईल अपॉस्ट्रोफी यस, त्यावेळेस शॉलच घ्या. काय घ्या? स्टॉल घ्या. स्टॉल. पुढं सांगा. तर अस आलाय का रे? बरोबर आहे. ते आपलं काय वाक्यामधला सब्जेक्ट आहे. तर यामध्ये तुम्ही सब्जेक्ट सांगितलंच नाही. बरोबर आहे तुम्ही? हे बघा, हा हे सब्जेक्ट, राईट. हेल्पिंग वर्ब यामध्ये नसतो, म्हणून लेट साठी आम्ही नेहमी शॉल किंवा विल वापरतो. म्हणून कॉमा दिल्याच्या नंतर आपण काय वापरलं? हेल्पिंग वर्ब शॉल वापरलं. आणि अस साठी काय वापरतो? विल वापरतो. हे आपला क्वेश्चन. लेट अस गो किंवा लेट्स गो. लेट्स गो शॉल वी, असा. समजलं का? थोडंफार नवीन आहे आपल्यासाठी. बरोबर आहे. गेल्या वर्षी झालं होतं, पण 10वीला नवीन आहे म्हणून आम्ही विसरले, म्हणून आम्हाला डबल घ्यावं. बरोबर. चला, समजलं का? लेट्स गो याचा क्वेश्चन टॅग काय रे? सॉल्विंग. म्हणजे इथं प्रश्न येणार नाही सर, काही येणार नाही. ओके, समजलं का? ओके, पुढचं वाक्य करून दाखवाल का मला? सांगा. चला, लेट्स प्ले. लेट्स प्ले. चला आपण खेळूया. काय पहिला नियम, तशाच तसे वाक्य लिहा, परंतु आपल्याला समजण्यासाठी याला काय करायचं? त्याच्यामध्ये अर्थ काय आहे? सब्जेक्ट आहे. राईट. उत्तर लिहिताना हा, चला वाक्य सांगा. तशाच तसे लिहायचं वाक्य. लेट्स प्ले. त्यानंतर काय करा? कॉमा द्या. नंतर शॉल. व्हेरी नाईस. आणि त्यानंतर म्हणजे एक लक्षात ठेवायचंय, ज्या वाक्याची सुरुवात लेट्स याने होईल त्यावेळेस त्याचा क्वेश्चन टॅग काही केलं तर शॉल विच राहणार आहे, बदल होणारच होणार. कळालं का? लेट्सच्या पुढे काही हो, इट येऊ, राईट येऊ, काही येऊ, कम येऊ, काही जरी आलं तर फक्त त्याचं उत्तर एक आणि एक, ते म्हणजे काय? शॉल बी. हे लक्षात ठेवायचं म्हणजे ठेवायचं. समजायला काय अडचण? आता मी आता थोड्याच वेळात सांगितलं होतं, जेव्हा जर वाक्यामध्ये लेट मी काय करायचं? लेट मी गो. तर फक्त मी हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. काय आहे? ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे. आणि मी साठी आपल्याला काय वापरायचंय? आय वापरायचं.
हा, लेट मी गो. वाक्य लिहा. मी कसं आय तो ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आयचं मी आहे. आयचं मी आहे. आपण पाठ केलं होतं की नाही हो, विसरून गेलात का? आयचं मी येते. काय येते? मी. लेट साठी शॉल किंवा विल. मग इथं आपण शॉलच वापरा. काय वापरा? शॉल. आणि मी साठी काय येतं? लेट मी गो. शॉल. फक्त मी साठी आय वापरलंय आणि अस साठी वी वापरले. काहीच बदल. एक मार्क फिक्स आहे, फक्त डोक्यामध्ये ठेवायचे आपल्याला. ओके सर, तुम्ही लेट असतानाचं वाक्य दिलात. तर काही वेळेस आम्हाला जसं की क्लोज द विंडो, कम हिअर असे वाक्य येतात. त्यावेळेस आम्ही काय करायचं हेही प्रश्न पडला पाहिजे. मग ते वाक्य पाहूया. क्लोज द विंडो. चला, क्लोज द. सर हे वाक्य आहे हो. हे पण इम्परेटिव्ह आहे. इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह किंवा इम्परेटिव्ह. ड्युटी. हा, क्लोज द विंडो म्हणजे खिडकी बंद करा. खिडकी बंद. काय येईल मग? प्रश्न आहे ना. हो, आज्ञार्थी वाक्याची म्हणजे आज्ञार्थी वाक्याचं आपण आताच थोड्या वेळापूर्वी पाहिलं. लेट असताना आपण काय केलंय? शॉल किंवा विल वापरा म्हणलंय. सेम ऍज इट इज आहे, फक्त काय बदल आहे बघा. हा, क्लोज द विंडो. हे वाक्य काय करायचं जशास तसं. पण यापूर्वी मला एक गोष्ट सांगा, यामध्ये सब्जेक्ट आहे का? पण समजावा लागतो. क्लोज द विंडो स्वतः करणार आहोत काय? मी तुम्हाला म्हणलं क्लोज द विंडो. क्लोज द विंडो म्हणजे पुढच्याला सांगायलो. पुढचा म्हणजे यू आहे, ते तुम्ही आहात. मी तुम्हाला सांगायलो म्हणजे सब्जेक्ट ऑलरेडी आहे, इनडायरेक्ट आहे. तो कोणता आहे? यू आहे. लक्षात ठेवायचंय. क्लोज द विंडो, कम हिअर, है की नाही? गेट आउट, स्टँड अप, सिट डाऊन. हे असे जे वाक्य आहेत त्यामध्ये यू म्हणजे पुढच्याला सांगायला आपण. ओके, लक्षात ठेवा. मग इथं क्लोज द विंडो यामध्ये काय आहे म्हणलं? सब्जेक्ट. लक्षात ठेवा यू आहे. हा, वाक्य जशा क्लोज द. हा, वाक्य जशात तसं लिहिल्यानंतर कॉमा द्या. इम्पेरेटिव्ह असल्यामुळे शॉल किंवा विल. आपण लेट असल्यामुळे तिथं लेट गो वगैरे असल्यामुळे शाल घेतलंय. इथं विल. काय घ्या? का हे वेगळं आहे ना थोडं. हे टाकायचं. मग थोडं आपण वेगळा वापरूया हेल्पिंग वर्ब. शॉलच्या ऐवजी काय वापरूया आपण इथं? विल वापरूया. चला, क्लोज द विंडो विल. आणि आमचा सब्जेक्ट कोण आहे यात? विल. होतं का रे सोपं? क्लोज द विंडो विल यू. आता सर इथं क्लोज द विंडो आलाय, थोडं वेगळं येऊ शकते का? हो, ह्याच्या पुढे फक्त प्लीज येऊ शकते. काय येतंय? असंच वाक्य ऍज इट इज, फक्त कृपया म्हणतो आपण. ते काय म्हणतो? विनंती. हे काय आहे? एक रिक्वेस्ट केलेली आहे. प्लीज क्लोज द विंडो असं येतो. प्लीज क्लोज द किंवा क्लोज द विंडो. कळालं? काही अडचण? पुढचं वाक्य आहे कम हिअर. काय आहे? कम हिअर. थोडं वाक्याकडे लक्ष द्या. मराठीचा अर्थ यामध्ये फार महत्वाचा आहे. आता वरी क्लोज द विंडो, खिडकी बंद कर. करतोस तू? असा विचारलाय आपण प्रश्न. काय केलाय त्याला? करतोस तू? करशील तू? करशील तू? आता इथं कम हिअर, इकडे येईनास तू? येईनास तू? बरोबर आहे की नाही? मराठी अर्थ कळाला का? म्हणजे इथं येईनास म्हणजे निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे? कळालं का? म्हणजे इथं आम्हाला थोडासा बदल करायचा आहे. काय बदल करायचा आहे? कम हिअर हे वाक्य दिले आणि ऍड क्वेश्चन टॅग करा म्हणलंय. तर तोच नियम वाक्य जशा तसे कम हिअर. त्यानंतर तर एवढं मोठं वाक्य फक्त 2 शब्दाचं असतंय.
आपल्याला लिहायचे फक्त. हा, हलगर्जीपणा करायचा नाही. दिला दिला. तर हे पण काय कोणतं वाक्य आहे हो? इम्पेरेटिव्ह आहे. मग आपल्याला काय वापरायचं सांगितलं? विल. ठीक आहे, विल घेतलं. हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, आपल्याला काय करायचंय? निगेटिव्ह. विल नॉट. नॉट वापरायचे, राईट. त्यानंतर कोणाला म्हणायला इकडे ये म्हणून? यू ला, आहे की नाही? म्हणजे पुढच्याला, म्हणजे विल नॉट यू. तर असं लिहिलं तर चालेल का? असं लिहिलं तर चालेल का बाळा? आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पाहिलं का याचं? विल नॉट सांगेल का कोणी? एव्हरीवन, एनीबडी? हा, वोन नाही, वॉन्ट. काय? वॉन्ट येते. कम हिअर, त्यानंतर कॉमा, विल नॉट च्या आपण काय वापरतो रे? वॉन्ट वापरतो. त्यानंतर यू वापरतो. हे आपल्याला एक कळालं की पूर्ण फुल फॉर्म लिहिण्याच्या ऐवजी आम्हाला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच लिहायचा आहे. लक्षात आलं का? हे आपल्याला समजून घेण्यासाठी विल नॉट लिहिले, परंतु याला खरं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये काय लिहितो आपण? वॉन्ट यू. यालाही मार्क मिळतात, पण याऐवजी हे भारी, थोडस भारी शॉर्टकट, वॉन्ट यू. म्हणजे उत्तर आमचं खालच्याच पद्धतीने लिहायचे. हा, ओके, समजलं काय अडचण? हा, ओके.